सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहण्याचा चला सुरू करूया. राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्या बदल्या करण्यासाठी राज्य शासनाने चक्क बदल्याच्या कायद्यात बदल केला आहे. त्यासाठी राज्यपालाच्या आदेशाचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून कर्मचाऱ्यांना न्यायालयीन मार्ग त्यामुळे बंद झालेला आहे. मे ऐवजी ऑगस्ट मध्ये होणार या बदल्यामुळे 2 महिन्याची शैक्षणिक नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे. राज्य शासनाने 33 विभाग आणि महामंडळे आस्थापनावरील अधिकारी कर्मचाऱ्या दरवर्षी मे महिन्यात प्रशासकीय बदल्या होतात. त्यानंतर विनंती बदल्या केल्या जातात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राज्य शासनाला मे महिन्यात प्रशासकीय बदल्या करता आल्या नाहीत. मात्र जून मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बदल्या करणे शक्य असताना शासकीय बाबूंनी बदल्याचे धोरण न राबवल्यामुळे यंदा राज्य शासकीय बदल्या होणार नाही असा समज झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा फतवा काढल्यामुळे शासनाची गोष्टी झाली. कालावधी निघून गेल्यानंतर प्रशासकीय बदल्या कशा करण्याचा संभव निर्माण झालेला असतानाच राज्य शासन चक्क कायद्यात बदल करून निवडणुकीच्या तोंडावर अर्थपूर्ण राजकारण करण्यासाठी बदली अधिनियम 5 मध्ये सुधारणा केली आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने 29 ऑगस्ट 2024 रोजी बदल्यासंदर्भात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या राजपत्र प्रसिद्ध केले आहे. कुठल्याही नवीन कायदा किंवा बदल करायचा असल्यास मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन तो निर्णय राज्यपालाकडे कायदा पारित करण्यासाठी पाठविला जातो. बदली अधिनियम 5 नुसार राज्य शासन दरवर्षी मे महिन्यात राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी बदल्या करत असते. मात्र यावेळी विलंब झाल्याने शासनाने मंत्रिमंडळ निर्णय घेत 5च्या बदली कायद्यात बदल केला आहे. राज्यपालांनी यास मंजुरी प्रदान करीत राजपत्र जारी केले आहे. बदली अधिनियम सुधारणा ऑगस्ट 2024 असे म्हणावे लागणार आहे. या नवीन अधिनियमामुळे राज्यात 2 दिवसात बदल्या सत्र राबविले जाणार आहे. राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बदल्या होणार असल्याचे संकेत मिळताच राज्य शासन सेवेतील अधिकारी सोयीचे ठिकाण मिळवण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडून आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल्या होणार असल्याने अनेकांची खिशी गरम होताना चित्र दिसत आहे. महत्त्वाच्या पोस्टिंग करता लाखोची बोली लावण्यात येत असल्याची माहिती आहे. गृह विभाग, महसूल विभाग, वन परिवहन, सार्वजनिक शिक्षण विभाग हे सध्या अव्वल स्थानी असल्याचे दिसून येते. बदलीसाठी मंत्रालयात गर्दी वाढली असताना विना रजा घेऊन राजरोसपणे मंत्रालयात फिरत असल्याचे चित्र आहे. धन्यवाद.